नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गलांडे बीड इकडच्या वतीने साप्ताहिक चालू घडामोडी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण चर्चा करतोय 8 जुलै ते 15 जुलै 2025 या सप्ताहातील चालू घडामोडीबाबत. पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्राझीलचे सर्वोच्च नागरी सन्मान नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस प्रदान करण्यात आला. हा मे 2014 नंतरचा त्यांचा 26वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. हा पुरस्कार भारत ब्राझील संबंध बळकट करण्यासाठी मोदींच्या योगदानाची पावती आहे. ब्राझील दौऱ्यादरम्यान अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी हा सन्मान केला. बल्गेरियाला 2026 मध्ये युरोझोन मध्ये सामील होण्याची मंजुरी. बल्गेरियाला 1 जानेवारी 2026 पासून युरोझोन मध्ये सामील होण्यासाठी मंजुरी मिळाली असून ते लेबच्या जागी युरो हे अधिकृत चलन स्वीकारणार आहे. हा निर्णय अधिकृत स्थिरतेसाठी महत्वाचा मानला जात आहे. जरी देशात राजकीय अस्थिरता आणि महागाईबाबत चिंता असली तरी चलन बदलाविरोधात निदर्शने झाली आहेत. भारतातील पहिली आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन प्रणाली रेशन वितरणासाठी सुरू करण्यात आली. हिमाचल प्रदेशने जुलै 2025 मध्ये देशातील पहिली आधार आधारित फेस ऑथेंटिफिकेशन प्रणाली रेशन वाटपासाठी सुरू केली. या प्रणालीत चेहऱ्याच्या ओळखीवर आधारित रेशन दिले जाते, ज्यामुळे सेवा अधिक जलद आणि अचूक होते. हा उपक्रम डिजिटल तंत्रज्ञान विभाग आणि गोकुल भुटेल यांच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे. पंजाबने योजना मुख्यमंत्री सेहत योजना सुरू केली. पंजाब सरकारने मुख्यमंत्री सेहत योजना सुरू केली असून दरवर्षी प्रत्येकी कुटुंबाला 10 लाख रुपयापर्यंत मोफत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. ही योजना 65 लाख कुटुंबांवर लागू होणार आहे. डिजिटल हेल्थ कार्ड दिले जातील. आयुष्यमान भारत लाभार्थ्यांना 5 लाखांचा टॉपअप मिळेल. योजनेची अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 2025 पासून होणार आहे, ज्यात 2000 पेक्षा जास्त आजारांचा समावेश असेल. बिहार सरकारने रहिवासी महिलांसाठी 35% आरक्षण मंजूर केले. बिहार सरकारने फक्त राज्यातील रहिवासी महिलांसाठी 35% शासकीय नोकरी आरक्षण मंजूर केले आहे. इतर राज्यातील महिलांना सामान्य प्रवर्गात मानले जाईल. ही पहिली रहिवासी आधारित महिला आरक्षण योजना आहे. साथच बिहार युवा आयोग स्थापन करण्यात आला असून त्यात अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष आणि 7 सदस्य असतील. अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष आणि 7 सदस्य असतील. सर्व 45 वर्षाखाली असणार आहे. ऍपलने सबीर खान यांची मुख्य कार्यकारी अधिकारी COO म्हणून नियुक्ती केली आहे. ऍपलने सबीर खान यांना COO मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले असून ते जेफ विलियम्स यांची जागा घेतील. ते 1995 पासून ऍपल सोबत असून अलीकडे SVP ऑफ ऑपरेशन्स म्हणून पाहत होते. नवीन भूमिकेत ते पुरवठा साखळी, उत्पादन आणि शाश्वतता कार्यक्रमांचे नेतृत्व करतील. ही नियुक्ती आयफोन उत्पादन अमेरिका आणण्याच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ब्राझील सोबत $20 अब्ज व्यापाराचे लक्ष्य निश्चित केले. पंतप्रधान मोदींनी भारत ब्राझील व्यापार 2030 पर्यंत $20 अब्ज करण्याचे लक्ष्य जाहीर केले. UPI प्रणाली ब्राझीलमध्ये लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय औषधांचे स्वागत करत ब्राझीलने फार्मा हब स्थापनेचा प्रस्ताव दिला. 3 MOUs स्वाक्षरित झाले. गुप्तचर माहिती, जैवइंधन आणि नवीकरणीय ऊर्जेवर सहकार्य. भारतने ERASR अँटी सबमरीन रॉकेटच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. DRDOने INS क्वारतीवरून ERASR रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली, ज्यात 17 रॉकेट्स प्रत्यक्ष
युद्ध सदृश परिस्थितीत प्रक्षेपित करण्यात आले. ही प्रणाली अचूक सबमरीन शोध व नष्ट करण्यास सक्षम असून भारताच्या नौदल शक्ती व आत्मनिर्भरतेला बळकटी देते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि नौदलाचे अभिनंदन केले. वत्सला आशियातील सर्वात वृद्ध हत्तीण 100व्या वर्षी निधन पावली. 100हून अधिक वर्ष वयाची हत्तीण वत्सला यांचे 8 जुलै 2025 रोजी पन्ना व्याघ्र प्रकल्पात निधन झाले. ती हत्ती कळपाची नेतृत्व करता होती आणि लहान हत्तींची आजीसारखी काळजी घेत असे. ती मूळची केरळची असून नंतर पन्नामध्ये प्रतिकात्मक उपस्थिती बनली. वृद्धापकाळामुळे तिची दृष्टी व हालचाल कमी झाली होती आणि तिला खास आहार व सेवा दिली जात होती. तिच्या दीर्घायुष्यासाठी कर्मचाऱ्यांची समर्पित सेवा जबाबदार मानली जाते. दिल्ली सरकारने मोफत बस प्रवासासाठी सहेली कार्ड सुरू केले. दिल्ली परिवहन महामंडळ डीटीसी लवकरच पिंक तिकीट प्रणालीच्या जागी सहेली स्मार्ट कार्ड सुरू करणार आहे, जे मोफत बस प्रवासासाठी वापरले जाईल. हे कार्ड फक्त दिल्लीतील महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींनाच आधार कार्ड व पत्त्याचा पुरावा वापरून मिळणार आहे. या कार्डाचा उद्देश अनधिकृत वापर थांबवणे, लाभ योग्य व्यक्तींना मिळवून देणे आणि आधुनिक कॅशलेस व संलग्न परिवहन प्रणालीला चालना देणे हा आहे. सहेली कार्ड 0 केवायसी व फुल केवायसी कार्डसह एका मोठ्या डिजिटल योजनेचा भाग आहे, ज्यामध्ये QR आधारित तिकिटे, NCMC प्रणाली आणि मोबाईल ऍप्सचा समावेश आहे, जे दिल्लीतील सार्वजनिक वाहतुकीला अधिक सुलभ बनवतील. निविडिया ही $4 ट्रिलियन बाजार मूल्य गाठणारी पहिली कंपनी ठरली. निविडिया ही $4 ट्रिलियन बाजार मूल्य गाठणारी पहिली कंपनी बनली आहे. ऑक्टोबर 2022 पासून शेअर मध्ये 1350% वाढ झाली. ती S&P 500 मधील सर्वात मोठा वाटा असलेली कंपनी ठरली असून मायक्रोसॉफ्ट, ऍपल आणि अमेझॉन जवळपास आहेत. ही घटना जागतिक अर्थव्यवस्थेतील तंत्रज्ञान कंपन्यांचे वाढते महत्व दर्शवते. पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान. पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्सविचिया मिराबिल्स प्रदान करण्यात आला आहे. हा मोदींचा 27वा आंतरराष्ट्रीय सन्मान असून त्यांनी तो भारतीय जनतेला समर्पित केला आहे. हा सन्मान भारत नामिबिया संबंध बळकट करण्याच्या दिशेने महत्वाचं पाऊल मानले जात आहे. भारताने पहिले स्वदेशी पाणबुडी सहाय्यक जहाज INS निस्तार लॉन्च केले आहे. 9 जुलै 2025 रोजी भारतीय नौदलाने INS निस्तार हे पहिले स्वदेशी डिझाईन केलेले आणि बांधलेले डायव्हिंग सपोर्ट वेसल हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम येथून स्वीकारले. 75% स्वदेशी घटकांसह INS निस्तार 300 मीटर पर्यंत खोल समुद्रात डायव्हिंग करू शकते. DSRVच्या मदतीने अडकलेल्या पाणबुडीतील नौसैनिकांचे बचाव कार्य करू शकते. तसेच 1000 मीटर पर्यंत कार्यक्षम ROVs वाहून नेऊ शकते. हे आधुनिक जहाज भारतीय नौदलाच्या पाणबुडीमधील मोहिमांना पाठबळ देणारे असून आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या उद्दिष्टाचे प्रतीक आहे. भारताची सौर ऊर्जा 4000% वाढली आहे, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिल्लीतील इंडिया एनर्जी स्टोरेज वीक IESW दरम्यान जाहीर केले की भारताची सौर ऊर्जा क्षमता 4000% वाढली असून एकूण पुनर्नवीकरण ऊर्जा क्षमता आता 227 GW झाली आहे, गिगावॅट. आणि त्यांनी PM सूर्यघर योजना आणि PM कुसुम योजना यांचा उल्लेख केला आणि रुपये 1 लाख कोटींचा नवोन्मेष निधी जाहीर केला.
जो पुढच्या पिढीच्या बॅटरी तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे. सरकारने भारताच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांसाठी मजबूत पुरवठा साखळी आणि ऊर्जा साठवण प्रणाली निर्माण करण्याची गरजही अधोरेखित केली. उत्तराखंडमध्ये बनावटी साधूंच्या विरोधात ऑपरेशन काल नेहमी सुरू होणार आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात ऑपरेशन काल नेहमी या पोलीस मोहिमेची घोषणा केली आहे, जी बोगस साधू आणि धार्मिक बंधूंचा पर्दाफाश करण्यासाठी राबवली जाणार आहे. ही मोहीम हिंदू पुराणातील कालनेमी राक्षसाच्या नावाने ठेवण्यात आली आहे, जो साधूच्या वेशात लोकांना फसवायचा. धामी यांनी सांगितले की हे लोक विशेषतः महिलांना फसवतात आणि सनातन धर्माची बदनामी करतात. ही मोहीम संपूर्ण उत्तराखंडमध्ये पोलिसांकडून राबवली जाईल. या उपक्रमाचा उद्देश भक्तांचे संरक्षण करणे, धार्मिक सन्मान टिकवणे आणि सामाजिक सलोखा जपणे हा आहे. महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला राज्यस्तरीय सण म्हणून घोषित केले आहे. 10 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्यस्तरीय सण म्हणून जाहीर केले आहे. अशी घोषणा संस्कृती मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये सुरू केलेला हा सण महाराष्ट्राच्या एकतेचे, संस्कृतीचे आणि अभिमानाचे प्रतीक मानला जातो. सरकार आता संपूर्ण राज्यात या सणासाठी आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देणार आहे. या निर्णयामुळे परंपरागत सामाजिक एकजुटीला बळ मिळेल आणि सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत होईल आणि अधिक नागरिकांचा उत्सवात सहभाग वाढेल. युनेस्कोने 3 आफ्रिकन स्थळांची धोक्याच्या यादीतून वजावट केली. 9 जुलै 2025 रोजी युनेस्कोने मादा मादागास्कर, इजिप्त आणि लिबियातील 3 आफ्रिकन स्थळे धोकादायक यादीतून वगळली. अवैध वृक्षतोड व युद्धामुळे हानी झालेल्या या स्थळांचे यशस्वी पुनरुत्थान झाल्याने युनेस्कोने देशाचे कौतुक केले व आफ्रिकेला विशेष मदतीचा उल्लेख केला. भारत 2027 मध्ये शूटिंग वर्ल्ड कप आणि 2028 मध्ये ज्युनियर वर्ल्ड्सचं आयोजन करणार. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया ने जाहीर केले की भारत 2027 मध्ये शूटिंग वर्ल्ड कप आणि 2028 मध्ये वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचं आयोजन करणार आहे. हे इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ISSF च्या निर्णयानुसार आहे. दरम्यान भारत 2025 मध्ये सप्टेंबरमध्ये ज्युनियर वर्ल्ड कप, 2026 मध्ये फेब्रुवारीमध्ये आशियाई रायफल व पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा आणि नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीमध्ये पहिली शूटिंग लीग ऑफ इंडिया आयोजित करणार आहे. फिफा क्रमवारीत भारत 133व्या स्थानावर घसरला. 2016 नंतरची सर्वात वाईट कामगिरी. भारतीय पुरुष फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत 6 स्थानांनी घसरून 133व्या क्रमांकावर पोहोचला असून ही डिसेंबर 2016 नंतरची सर्वात वाईट कामगिरी आहे. ही घसरण नसून 2025 मध्ये थायलंड आणि हाँगकाँग कडून झालेल्या पराभवानंतर झाली. त्यामुळे ही घसरण जून 2025 मध्ये थायलंड आणि हाँगकाँग मधून झालेल्या पराभवानंतर झाली, ज्यामुळे प्रशिक्षक मॅनेलो मार्क्वेज यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या नेतृत्वात भारताने 8 पैकी फक्त एकच सामना जिंकला होता. संघ सध्या संघर्ष करत असल्याने आणि 2027 आशियाई चषकासाठी पात्रता धोक्यात असल्याने भारताला पुढची संधी ऑक्टोबरमध्ये सिंगापूर विरुद्ध मिळणार आहे. जागतिक लोकसंख्या दिन 2025 तारीख, थीम, महत्व आणि पार्श्वभूमी. जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा केला जातो. 1989 मध्ये UNDP ने सुरू केलेले आहे. या दिनाचे उद्दिष्ट लोकसंख्या वाढीविषयी जागरूकता वाढवणे आणि युवकांना कुटुंब नियोजनात सक्षम बनवणे आहे. 2025 ची थीम आहे युवकांना सक्षम बनवा, जेणेकरून ते न्याय्य व आशादायी जगात आपले हवे तसे कुटुंब तयार करू शकतील. भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश ठरल्यामुळे या दिवशी लोकसंख्येचा विकास
आणि शाश्वततेवर होणारा परिणाम अधोरेखित केला जातो. भारताच्या मराठा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश. 11 जुलै 2025 रोजी भारतातील महाराष्ट्र व तमिळनाडूतील 12 मराठा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले. हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील लष्करी नियोजनाचे उदाहरण आहे. या निर्णयामुळे भारताच्या वारशाला जागतिक मान्यता मिळाली असून पर्यटन व संवर्धनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराची ऑपरेशन शिवा 2025 मोहीम सुरू. भारतीय लष्कराने अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन शिवा 2025 सुरू केले आहे. 12 जुलै 2025 पासून सुरू झालेल्या या मोहिमेत 8,500हून अधिक जवान, अँटी ड्रोन यंत्रणा, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी सुविधा तैनात करण्यात आल्या आहेत. सीएपीएफ व नागरी प्रशासनाच्या सहकार्याने ही मोहीम पाकिस्तान समर्थित गटांच्या धमक्यांवर लक्ष ठेवते. यात्रेतील भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लष्कर देखरेख व आपत्कालीन सेवा पुरवते. जिंजी किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित. तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील असलेला जिंजी किल्ला 11 जुलै 2025 रोजी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला. हा समावेश मराठा लष्करी लँडस्केपचा एक भाग म्हणून करण्यात आला आहे आणि हा निर्णय पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या सत्रात घेण्यात आला. पूर्वेकडील ट्रॉय म्हणून ओळखला जाणारा जिंजी किल्ला त्याच्या अद्वितीय स्थापत्यशास्त्रासाठी, मजबूत लष्करी रचनेसाठी आणि समृद्ध ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. या मान्यतेमुळे जागतिक पातळीवर लक्ष वेधले गेले असून पर्यटन वाढ आणि संवर्धनासाठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. भारतात हस्तलिखित वारसा विषयावर पहिल्या जागतिक परिषदेचे आयोजन होणार. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केले आहे की 11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीत भारत मंडपम येथे हस्तलिखित वारसा विषयावर पहिली जागतिक परिषद आयोजित केली जाणार आहे. हस्तलिखित वारसामार्फत भारताच्या ज्ञान परंपरेची पुनर्प्राप्ती या शीर्षकाखाली होणाऱ्या या परिषदेत 500हून अधिक प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत. यावेळी दुर्मिळ प्रदर्शन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि डिजिटायझेशन, संवर्धन व एआय आर्काइव्हिंगवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. ही तारीख स्वामी विवेकानंदांच्या 1893 मधील ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ निवडण्यात आली असून भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी बांधिलकीचे प्रतीक आहे. हरिकृष्णन भारताचे 87वे ग्रँडमास्टर बनले. हरिकृष्णन रा चेन्नईच्या 23 वर्षीय खेळाडू फ्रान्समधील ला प्लेग्नी बुद्धिबळ महोत्सवात तिसरा जिम नॉर्म मिळवत असल्याचा 87वा ग्रँडमास्टर ठरला. तो श्यामसुंदर यांच्याकडून प्रशिक्षित आहे. याआधी त्याने स्वित्झर्लंड 2023 आणि स्पेन जून 2025 मध्ये नॉर्म मिळवले होते. त्याने एमकॉम पूर्ण केले असून आता स्पेन व पोर्तुगालमध्ये स्पर्धा खेळून अमेरिकेत एमबीए करण्याचा विचार आहे. त्याचे पुढचे ध्येय एलो रेटिंग 2600 गाठणे आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी राज्यसभेसाठी 4 सदस्यांची नियुक्ती केली. 12 जुलै 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार उज्ज्वल निकम, सी सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन या 4 नव्या सदस्यांची राज्यसभेवर नामनिर्देशित नियुक्ती केली. ही घोषणा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 80 अंतर्गत करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि कायदा, शिक्षण, परराष्ट्र धोरण व इतिहास यासारख्या विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची स्तुती केली. या नामनिर्देशनाचे उद्दिष्ट म्हणजे राज्यसभेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करून चर्चामध्ये माहितीपूर्ण व विशिष्ट दृष्टिकोन आणणे.
गुजरात क्रूझ भारत मिशनला पाठिंबा देणारे पहिले राज्य ठरले. गुजरात क्रूझ भारत मिशन ला पहिल्या अधिकृतरित्या पाठिंबा देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. हे मिशन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी 30 सप्टेंबर 2024 रोजी सुरू केले होते. या मिशनचा उद्देश 2029 पर्यंत क्रूझ पर्यटनात 10 पट वाढ करणे आहे. गुजरातने दीव, पोरबंदर, द्वारका आणि पाडळा आयलँड सारख्या ठिकाणांना जोडणाऱ्या विविध किनारपट्टी क्रूझ सर्किट्स तयार करण्याची योजना आखली आहे. या निर्णयामुळे भारताच्या पर्यटन उद्दिष्टांना चालना मिळणार असून गुजरातच्या सागरी अर्थव्यवस्थेचा विकास होणार. भारताने जगातील पहिली पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. भारत पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी TKDL डिजिटल लायब्ररी सुरू करणारा पहिला देश ठरला असून त्याला जागतिक आरोग्य संघटनेचे WHO कौतुक लाभले आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे भारताच्या आयुर्वेद, युनानी यासारख्या पारंपरिक औषध प्रणालींचे संरक्षण व विस्तार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने केला जातो. WHOच्या अहवालातील प्राचीन ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांचे भारतातील यशस्वी संमेलन अधोरेखित केले असून आयुर्जेनॉमिक्स, AI डायग्नॉस्टिक्स आणि डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म यासारख्या नवकल्पनांचा उल्लेख आहे. हे प्रयत्न पंतप्रधान मोदींच्या सर्वांसाठी AI या दृष्टिकोनाला चालना देतात व भारताला डिजिटल हेल्थ आणि पारंपरिक औषधांचे एकत्रीकरण यामध्ये अग्रणी बनवतात. राष्ट्रपती मुर्मू यांनी हरियाणा, गोवा आणि लडाखसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14 जुलै 2025 रोजी खाली नियुक्त्या केल्या. प्रोफेसर असीम कुमार घोष हरियाणाचे राज्यपाल, कुसापती अशोक गजपती राजू गोव्याचे राज्यपाल आणि कविंदर गुप्ता लडाखचे नवीन उपराज्यपाल. राष्ट्रपतींनी लडाखचे उपराज्यपाल ब्रिगेडियर डॉक्टर PB मिश्रा निवृत्त आणि राजीनामाही स्वीकारला आहे. या नियुक्त्या हरियाणा, गोवा आणि लडाखमध्ये प्रशासन व नेतृत्व मजबूत करण्याच्या उद्देशाने केल्या गेल्या आहेत. सर्व नवीन निवडणूक धारकांकडे प्रशासन व राजकीय क्षेत्रातील समृद्ध अनुभव आहे. बर्नेहाट आणि दिल्ली 2025च्या पहिल्या 6 माहीत सर्वाधिक प्रदूषित शहरे ठरली. ऊर्जा व स्वच्छ हवा संशोधन केंद्र यांच्या नव्या अहवालानुसार जानेवारी ते जून 2025च्या कालावधीत बर्नेहाट आणि दिल्ली या भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरे ठरली आहेत. या ठिकाणी PM 2.5 चे प्रमाण राष्ट्रीय मर्यादा 40 UG पर क्युबिक मीटर पेक्षा खूप अधिक नोंदवले गेले आहे. या अहवालात CAA-QMS प्रणालीद्वारे 293 शहरांचा अभ्यास करण्यात आला, ज्यात 2059 शहरांनी त्यांच्या वार्षिक सुरक्षित हवामान मर्यादेचा भंग केला आहे. याच्या तुलनेत मिझोरममधील आयझॉल हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. ही निष्कर्ष भारतात प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित करतात. चेल्सीने PSG चा पराभव करून क्लब वर्ल्ड कप 2025च्या पहिल्या आवृत्तीत विजेतेपद मिळवले. 13 जुलै 2025 रोजी न्यू जर्सीच्या मेट लाईफ स्टेडियम मध्ये झालेल्या सर्व सामन्यात चेल्सी FC ने PSG च्या 3 वर्सेस 0 असा पराभव करून फिफा क्लब वर्ल्डने 2025 चे विजेतेपद पटकावले. कोल पामर हा सामन्यातील ठळक खेळाडू ठरला. त्याने 2 गोल केले आणि तिसऱ्या गोलसाठी जोआओ पेद्रोला असिस्ट दिला. चेल्सीचे प्रशिक्षक एन्झो मारेस्का यांच्या नेतृत्वाखालील रणनीतीने चॅम्पियन्स लीग विजेत्या PSG ला पूर्णपणे मागे टाकले. या सामन्यात जोआओ नेवेसला रेड कार्ड मिळाले, ज्यामुळे PSG साठी हा सामना आणखी निराशाजनक ठरला.
या विजयासह चेल्सीने 40 दशलक्ष डॉलर्स अंदाजे 333 कोटी रुपये चे विजेते पारितोषिक जिंकले. तर कोल पामरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गोल्ड बॉल देण्यात आला. प्रश्न मंजुषा. पहिला प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सेहत योजना सुरू केली आहे? पंजाब. दुसरा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये भारताचे नवीनतम युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणते घोषित करण्यात आले आहे? मराठा लष्करी लँडस्केप्स. आरोग्यदायी वृद्धत्वावर लक्ष केंद्रित करणारी भारत ही योजना कोणत्या भारतीय संस्थेने सुरू केली आहे? IISC बँगळुरू. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी गजमित्र योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आसाम. तलाश ही योजना कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण मंडळ संस्था. राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांना बळकट करण्याचा रोड मॅप कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? नीती आयोग. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद राज्यसभेतील नामनिर्दिष्ट सदस्यांशी संबंधित आहे? अनुच्छेद 80. कावेरी नदीतील प्रदूषणाच्या चौकशीसाठी अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 9 सदस्यीय समिती स्थापन केली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि पाहत राहा बीएडुकेटचा युट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.